रीनाताईचे 32, 28, 32चे फिगर कोणालाही वेळ लावणारे होते आणि मला पण कधी कोणत्या मुलीचा सहवास मिळाला नव्हता. माझ्याकडून ही मी तेव्हा जरा पण विचार केला नव्हता. काल रात्री जे पण घडलं ते सगळं काही ठीक नाही झालं. तू असं का वागलास माझ्याशी? रीनाताईचं हे बोलणं ऐकून मला जरा आश्चर्य वाटले. मी म्हटलं, अगं ताई, जे घडलं यात आपल्या दोघांची मर्जी होती. एक पिवळी लाईट चालू ठेवली. बेडवर एकच मोठी सफेद रंगाची चादर होती. आम्ही दोघांनी मध्ये थोडी जागा ठेवली होती, म्हणजे बेडच्या एका कडेला ताई आणि एका कडेला मी. काही वेळ निघून गेला. मग मला रीनाताईची. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर. मी तुमचा आपला मित्र विशाल. आपल्या वाचक मित्रांनी पुन्हा एकदा आपल्याला त्याच्या रीनाताईच्या कथेचा दुसरा भाग पाठवला आहे. आणि हो, तुम्ही जर या कथेचा पहिला भाग बघितला नसेल तर आपल्या चॅनलवर जाऊन बघू शकता. चला तर मग सुरुवात करू. त्याच्याच शब्दात, माझं नाव संजय आहे. मी फक्त 19 वर्षाचा आहे. मित्रांनो, मागील कथेत तुम्ही बघितलं की मी ताईला कसं आणि कशा प्रकारे घेतलं. त्या दिवशी रात्री आई सत्संगात गेलेली होती आणि रूमवर ताई आणि मीच होतो. नंतरचं सगळं काही घडलं. ते सगळं घडत असताना रीनाताईने मला विरोध केला नव्हता. तर रीनाताईचे 32, 28, 32चे फिगर कोणालाही वेळ लावणारे होते आणि मला पण कधी कोणत्या मुलीचा सहवास मिळाला नव्हता. माझ्याकडूनही मी तेव्हा जरा पण विचार केला नव्हता. रात्रभर रीनाताई आणि मी सोबतच होतो. सकाळी मी झोपेतून उठलो तर रीनाताई बाजूला बसलेली होती. ती काहीतरी खोल विचारात दिसत होती. मला बघून तिनं मान खाली केली आणि म्हणाली की संजय, आपण दोघांमध्ये काल रात्री जे पण घडलं ते सगळं काही ठीक नाही झालं. तू असं का वागलास माझ्याशी? तिचं हे बोलणं ऐकून मला जरा आश्चर्य वाटले. मी म्हटलं, अगं ताई, जे घडलं यात आपल्या दोघांची मर्जी होती. तिनं मारमर केली आणि माझ्याकडे बघितलं आणि हसून मला बोलली की हो रे, माझी मर्जी तर होतीच. तेव्हा मला काय झालं, मी कशी सगळं विसरले, माझं मलाच कळलं नाही. मी आधी असं काही केलंच नाही आणि असं काही अनुभवलंही नाही. ही माझी पहिली वेळ होती, पण तू मला खूप आनंद दिला. आधी मला त्रास झाला, पण नंतर सगळं काही ठीक झाले आणि मला खूप मज्जा पण आली. रीनाताईचं हे बोलणं ऐकून मला जग जिंकण्यासारखं वाटत होतं. मी रीनाताईकडे बघितलं तेवढ्यात रूमची कडी वाजली. रीनाताईने उठून दरवाजा उघडला. बाहेर आई उभी होती. आत येताना आईने रीनाताईला चालताना बघितलं. रात्रभर आम्ही सोबत होतो. मी माझ्या सगळ्या इच्छा वारंवार पूर्ण केल्याने रीनाताईला नीट चालता पण येत नव्हतं. आईने ते बघितले. ही अशी का चालत असेल? रीनाताईचं चालणं पाहून आईच्या नजरेतून काही सुटलं नाही. ती लंगडत चालत होती. जणू काहीतरी मोठी समस्या आहे. आईच्या मनात कदाचित शंका आली असेल. आई आत येऊन म्हणाली, काय झालं ग रीना, तुझं चालणं असं का झालंय? तुला काही दुखलंय का? रीनाताईने ऐकून थोडंसं गोंधळली व म्हणाली, नाही आई, काही नाही, बस साधा त्रास आहे. आई म्हणाली, साधा त्रास नाही दिसत ग, खरं काय ते सांग. काल रात्री आणि फक्त तू आणि तुझा भाऊ घरी होतात. बरं, काही घडलं का? हे ऐकून मी शांत राहिलो. माझ्या चेहऱ्यावरची भीती आणि अस्वस्थता स्पष्ट दिसत होती. आईने रीनाताईच्याकडे बघितलं आणि खांद्यावर हात ठेवून म्हणाली, बाळा, काय नाही झालं तर मग तू अशी का चालत आहेस? त्यावर रीनाताई बोलली की अगं आई, मी काल अंघोळीला जाताना बाथरूममध्ये पाय घसरून पडली, म्हणून मला पायाला थोडंसं लागलं व वरती बघून मला एक हलकीशी स्माईल दिली. मी एकदम खुश झालो. माझ्या आनंदाचा ठिकाणाच राहिला नाही. आता माझी सगळी सोय घरातच झाली होती. नंतरनं आई म्हणाली, बरं बरं, ठीक आहे. हे बघ रीना, मी सत्संगात रात्रभर जागून आहे. मला आता एकदम दाटून झोप येत आहे आणि हो, मी सकाळी तिथूनच पोटभर नाश्ता करून आली आहे. तुम्ही दोघे भाऊ जाऊन काहीतरी खाऊन घ्या आणि 4 वाजेपर्यंत कोणीही मला झोपेतून उठवणार नाही. असं म्हणून आई झोपी गेली. रीनाताई तिथंच आईजवळ बसलेली होती आणि मला तर एकटक बघत होती.
रात्रभर जागी असल्याने ताई पण थकलेली दिसत होती. मग मीच म्हटलं, रीनाताई तू इथेच थांब, मी जाऊन तुझ्यासाठी नाश्ता घेऊन येतो. लवकर घेऊन ये, मला भूक लागली आहे असं रीनाताई म्हणाली. बरं म्हणून मी उठून रूम बाहेर आलो. मी जाऊन पोटभर नाश्ता केला. खाण्यात पोहे आणि समोसे होते. वर रीनाताईलाही घेऊन आलो. रूमवर पोहोचून रीनाताईला ते पोहे आणि समोसे दिले व एका कोपऱ्यात माझ्या जागेवर जाऊन अल्लू अर्जुन साऊथचा एक सिनेमा मोबाईलमध्ये लावून बघत बसलो. नाश्ता झाल्यावर रीनाताई पण माझ्याजवळ येऊन सिनेमा बघत बसली. सिनेमा बघता बघता मला कधी झोप लागली काय माहीत. उठलो तर संध्याकाळचे 5 वाजले होते. आई आणि रीनाताई तयार होऊन टी व्ही बघत बसले होते. मी उठलो आणि बाथरूममध्ये जाऊन अंघोळ करून बाहेर येऊन टी व्ही बघत बसलो. तेवढ्यात आई म्हणाली, हे बघा मुलांनो, आता फक्त 2च दिवस आपण इथं राहणार आहोत आणि उद्या सत्संगामधल्या मठामध्ये एक मोठी जत्रा आहे. आम्ही सहपरिवार त्या यात्रेवर जाणार होतो. ही यात्रा दरवर्षी मठामध्ये आयोजित करण्यात येते. ह्यात जवळजवळ 100 लोकांना मठामधून निवडून बस आणि ट्रेनने 4 धामच्या यात्रेवर त्यांच्याकडून घेऊन जाण्यात येते. आईनी ह्याबद्दल माहिती काढली आणि आईची तिथं चांगली ओळख असल्याने आमचा पण नंबर त्या 100 लोकांमध्ये लागला. त्यांनी आमच्या तिघांच्या तिकिटी बुकिंग केल्या. पण जाण्याच्या दिवशी सकाळी आईला बरे वाटत नव्हते. हवापाणी चेंज झाल्याने आणि त्यात सत्संगात रात्रभर जागरण झाल्यामुळे कदाचित तिला असं काही झालं असावं. आई पण थोडी थकलेली वाटत होती. मी जवळ गेलो आणि म्हटलं, आई नक्की काय झालं आहे? त्यावर तिने मला काही वेळ शांत राहू दे असं बोलली. आधी मला वाटलं तिला फक्त विश्रांती हवी असेल, पण काही मिनिटातच ती मला खूप अशक्त वाटू लागली. तिचा चेहरा फिकटसारखा झाला. घरापासून एवढ्या दूर त्या जागी आम्ही तिघेच होतो. आमच्या ओळखीचं आश्रमात कोणीच नव्हतं. मी आणि रीनाताई घाबरून गेलो आणि जवळच्या दवाखान्यात घेऊन गेलो. तसं आईला तर ठणठणीत चालता येत होतं. आम्ही तिला जवळच्या क्लिनिकमध्ये नेलं. डॉक्टरांनी सांगितलं की तिला थोडं फूड पॉयझनिंग झालं आहे आणि हलकीशी ताप आहे. बाकी काळजी करण्याचे काही कारण नाही, फक्त थोडी विश्रांती घेणं गरजेचं आहे. रूमवर परत आलो. आईने सांगितलं, तुम्ही दोघंजण जा आणि यात्रा करा. इतक्या लांब आलो आहोत आणि मठामध्ये नाव पण दिलंय ना, जायला हवं. मी ठीक आहे. आम्हाला तिचं बोलणं पटत नव्हतं, पण डॉक्टरांनीही सांगितलं की तिला फक्त आरामाची गरज आहे, त्यामुळे आईचे जाणे रद्द झालेच. आई म्हणतच होती मला आणि रीना ताईला तुम्ही दोघे जा म्हणून, कारण एका तिकिटाचे 10,000 रुपये दिले होते. त्यामुळे एवढं नुकसान करणे ठीक नाही. म्हणून आईने मला आणि बहिणीला जा म्हणून परवानगी दिली. आता आम्ही दोघेही खूप खुश होतो, कारण आमच्या नवीन निर्माण झालेल्या नात्याला पण वेळ देता येईल. आणि थोडी भीती पण होती, कारण 6 दिवसाची यात्रा होती आणि त्यात आमच्याबरोबर यात्रेमध्ये कोणी ओळखीचं पण नव्हते. शेवटी दुपारी 2 वाजता सगळं आवरून आम्ही निघालो. आश्रमातून रेल्वे स्टेशनवर जाण्यासाठी बस होती. रेल्वे स्टेशनवर पोहोचून आम्ही ट्रेन पकडली. दोघांना व्यवस्थित झोपायची जागा मिळाली होती. यात्रा ठरवलेल्या कंपनीने एका मॅनेजरला आमच्या सर्वांच्या बरोबर पाठवले होते. तो ट्रेनमध्ये सर्वांशी भेटून सर्व सोयीसुविधा व्यवस्थित आहेत ना त्याची चौकशी करत होता. ट्रेनमधून पोचायला जवळपास 12 तास लागणार होते. रेल्वे सुरू झाली. जशी जशी पुढे जाऊ लागली मला असं कळून आलं की आसपास झोपलेल्या लोकांची, प्रवासियांची, ज्यात काही तरुण आणि काही मध्यम वर्षाची पुरुष मंडळी होती, त्यांची नजर रीनाताईवर होती. ताई जशी हालचाल करते, उठून बसते किंवा बाथरूममध्ये जात होती, तेव्हा सर्व आसपासची माणसे तिच्याकडे टक लावून पाहत होते. तिनं काळ्या रंगाचा पंजाबी ड्रेस घातला होता. त्यावर ताईचे कलिंगड डोलावू दिसत होते. म्हणून मला थोडी काळजी वाटू लागली. एक माणूस जो माझ्याच पायाजवळच्या सीटवर बसला होता, तो तर सारखा रीनाताईकडे पाहत होता. त्या कारणाने मी रीनाताईची खूप देखभाल करू लागलो. मी तिच्याजवळ बसून तिला माझ्याजवळ बसून ठेवत असे. लोकांच्या नजरेपासून तिचे रूप लपवत असे. रीनाताईला सगळं कळत होतं. ती हसली आणि म्हणाली, माझ्या सोन्या, तू काही काळजी नको करू.
आपण आपलं हे प्रेमाचं नातं असंच पुढे नेऊ. मी तुझ्याशिवाय कोणाला बघणार नाही काही. हे ऐकून मला खूप आनंद झाला होता. आम्ही मग रात्रीचे जेवण करून बसलो होतो. ट्रेनमध्ये एकच सीट असल्याने तेव्हा ताई माझ्या मांडीवर डोकं ठेवून आरामात पाय लांब करून झोपली. रात्री थंडी हवा लागत होती म्हणून मी रीनाताईच्या अंगावर चादर घातली. तेव्हा मला कळून आले की ताईचे शरीर खूप कोमल आहे. काही वेळाने रात्र झाली आणि ट्रेनच्या लाईट बंद केल्या गेल्या. आसपास माणसे पाहत होती म्हणून मी ताईला व्यवस्थित झोपवले आणि मी माझ्या सीटवर जाऊन झोपलो. सकाळी आम्ही स्टेशनला पोहोचलो. तिथून मग बसने आम्हाला पुढे घेऊन जाण्यात आले. आता ताई बोलण्यात पण माझ्याशी खूप जवळ झाली होती. बसमध्ये जाताना माझा हात पकडून खांद्यावर डोके ठेवून बसमध्ये झोपली होती. जणू ती माझी बायकोच आहे. आम्ही एकामेकांशी असं वागत होतो जणू आम्ही नवरा बायको आहोत. आम्हाला पाहून कोणाला कळूनच येणार नाही की आम्ही सख्खे बहीण भाऊ आहोत. काहीही बाहेर खाताना एकामेकांचे उष्ट खात होतो, एकामेकांना घास भरवत होतो. ताई खूप खुश दिसत होती. ती मनसोक्त जगत होती जसं काही तिला खूप वर्षांनी एखाद्या जेलमधून सोडून दिलं. यात्रेच्या मॅनेजरने सगळ्यांसाठी म्हणजे सर्व प्रवाशांची राहण्याची व्यवस्था चांगल्या हॉटेलवर केली होती. काही वेळाने आम्ही बसने हॉटेलवर पोहोचलो. ट्रिप मॅनेजरनी आम्हाला दोघांना एकच रूम दिला. आम्ही लगेच बॅग घेऊन रूममध्ये आलो. खूप थकलो होतो. ताई आल्या आल्या बेडवर पडली आणि म्हणाली, संजू अरे मी प्रवास करून खूप थकली आहे रे, म्हणून मी जरा आराम करते. मला सरळ संध्याकाळी उठव. हा बाळा. मी हो म्हटलं आणि बॅग खाली ठेवत रीनाताईकडे बघत होतो. रीनाताई 6 दिवस माझ्या सोबतीला असणार म्हणून मलाही काही घाई नव्हती. आत आलो तर रूम चांगला होता पण मला कळून आले की त्यांनी एकच बेड दिला आहे म्हणजे मला आणि ताईला एकत्र झोपावे लागेल. रीनाताईने पण ते पाहिले पण तिने काही वेगळं असं असल्याने जतवले नाही. तिला कदाचित त्याची काही चिंता दिसत नव्हती. मॅनेजरने आम्हाला कळवले होते की संध्याकाळी मंदिरात जायला निघणार आहे म्हणून आम्ही अंघोळ करून घेतली. तिथून बसने आम्हाला सर्वांना मंदिरात घेऊन जाण्यात आले. देवीचे जुने मंदिर होते. जवळ 2 तास आम्ही बाहेर होतो. बाहेरच रात्रीचं जेवण केलं. मंदिराच्या जवळ मार्केट होतं तिथे पण जाऊन आलो आणि रीनाताईसाठी थोडी खरेदी केली. तिथून परत हॉटेलमध्ये येण्यास रात्रच झाली. जवळजवळ 10ला आम्ही हॉटेलला पोहोचलो. सर्व रूममध्ये गेले. काही वेळाने जेवणाला बोलवण्यात आले. आम्ही रात्रीचं जेवण बाहेरूनच करून आलो होतो म्हणून मी आणि रीनाताई बाहेर गेलो नाही. खूप थंडगार वारा सुटला होता. बाहेर डोंगराच्या मध्ये हॉटेल असल्याने जरा शांतता होती. जेवून आम्ही काही वेळ हॉटेलच्या मागच्या गार्डनमध्ये फिरत होतो. काही परिवार तिथे बसले होते. लहान लहान मुली खेळत होती. तेव्हा रीनाताईने थंडी लागते म्हणून माझा हात धरला. मला चिटकून हात धरून चालत होती. काही वेळ त्या थंड वातावरणाचा आम्ही गार्डनमध्ये फिरून आनंद घेतला आणि मग आम्ही रूममध्ये झोपायला आलो. माझ्या मनात खूप चळवळ सुरू झाली. ताईने आज जीन्स घातली होती. जशी ती पुढे येत असे माझी नजर सारखी तिच्यावर जात होती. मी रूममध्ये येऊन कपडे बदलले आणि घरात नेहमी अशीच घालायची शॉर्ट पॅन्ट आणि टी शर्ट घातले. नंतर ताईने पण सुद्धा कपडे बदललेले. तिने काळ्या रंगाची लेगिस आणि वर जाड कपड्याचे ड्रेस घातला. आम्ही झोपायची तयारी करू लागलो तेव्हा माझी आणि ताईची नजर मिळाली. कारण दोघांना एकाच बेडवर झोपायचे होते. डाव्या बाजूला ती जाऊन बेडवर झोपली. मी लाईट बंद केली आणि कोपऱ्यातली एक लहान पिवळी लाईट चालू ठेवली. बेडवर एकच मोठी सफेद रंगाची चादर होती. आम्ही दोघांना मध्ये थोडी जागा ठेवली होती. काही वेळ निघून गेला. मला रीनाताईची चळवळ जाणवत होती. तिला पण झोप येत नव्हती पण काय करावे कळत नव्हते. मी ताईकडे तोंड करून झोपलो. मला तिची पाठ दिसू लागली. तिच्या मानेचा मागचा भाग दिसत होता. ताईचे शरीर चांगलेच भक्कम होते.
पाहूनच मन झाले जाऊन गचकन मिठी मारू म्हणून. तेवढ्यात ताई लगेच माझ्याकडे वळली आणि तिने मला तिच्याकडे पाहताना पाहिले. आमची नजर मिळाली आणि ताईने लगेच मला मिठी मारली. रीनाताई, त्या दिवशी आमच्यात एक वेगळंच निर्माण झालेल्या नात्याला आणखी नवी दिशा मिळाली. जेवढे दिवस आम्ही यात्रा करत होतो, रीनाताई माझ्याशी बायकोप्रमाणे राहत होती. दिवसभर आम्ही बाहेर फिरत असे, नवीन नवीन जागा पाहत असे आणि रात्री रूममध्ये नवीन नवीन अनुभवत असो. त्या 15 दिवसात आम्ही वर्षभराचा आनंद घेतला होता. असा एकही दिवस नव्हता जो आम्ही प्रेम करायचा सोडला असेल. सर्वच प्रकारे मी रीनाताईला खुश ठेवत असे. ताईही खूप आनंदी दिसत असायची. मग माझ्या लाडक्या मित्रमैत्रिणींनो, कशी वाटली तुम्हाला ही कथा मला कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. परत भेटू अशाच एका नवीन कथेत.